जय शिवराय मित्रांनो, मराठा समाजातील जे काही बेरोजगार तरुण आहेत या तरुणांसाठी महाराष्ट्र सरकारने अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मागास महामंडळ याची निर्मिती केलेली। आता मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला कुणबीच्या माध्यमातून आरक्षण दिलेले आणि आता ज्या काही कुणबीच्या नोंदी निघालेल्या होत्या या नोंदी रद्द करण्याचं काम, त्या नोंदी चुकीच्या आहेत दाखवण्याचं काम, ते जात प्रमाणपत्र चुकीचे आहेत दाखवण्याचं काम सध्या चालू आहे। आणि यावर मनोज जरांगे पाटील यांनी आता पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्याला कालपासून सुरुवात केली। आता काल मनोज जरांगे पाटील हे धाराशिवमध्ये होते। धाराशिवमध्ये असताना त्यांना तिथे एका पत्रकारानं प्रश्न विचारला की अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मागास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील हे तुम्हाला भेटणार आहेत आणि ते राजीनामा द्यायच्या तयारीत आहेत, कारण त्यांचं म्हणणं आहे की माझं आणि MDचं जमत नाही, MD काही माझं ऐकत नाहीत, मी महामंडळाचा अध्यक्ष असून सुद्धा आमच्या दोघांमध्ये याबाबत ताळमेळ जमत नाही। हे या अगोदरच मागं त्यानं सांगितलेलं होतं नाशिकला पत्रकार परिषद घेऊन। मात्र आज ते जालन्यात आले आणि जालन्यात सुद्धा पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला की तुम्ही आज जे आले तुमच्या चर्चा आहेत की तुम्ही राजीनामा देणार आहात। त्यावर नरेंद्र पाटील काय म्हणाले, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मागास महामंडळ हे महामंडळ बेरोजगारांना कर्ज देण्याचं काम करत असतं आणि या महामंडळाचे MD मराठा समाज आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील यांच्यामध्ये दुरावा करण्याचं काम करत आहे। कारण मराठा समाजासाठी मनोज जरांगे पाटील काम करतात, तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही भरभरून दिलेलं आहे, एकनाथ शिंदे यांनी सुद्धा भरभरून दिलेलं आहे आणि मग जे MD देशमुख आहेत हे सुद्धा मराठा आहेत। मात्र हे मराठा समाजासाठी पाहिजे तेवढं काम करत नाहीत। आणि महत्त्वाचं सांगायचं म्हणजे जे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मागास महामंडळाचं पोर्टल आहे यावर ज्या बांधवांनी अर्ज केलेले होते ते अर्ज रद्द करण्याचं काम केलं, यामध्ये कागदपत्र वाढवण्याचं काम केलं। आता ते तर मलाही माहिती आहे, कारण मी ऑनलाईन पद्धतीचं काम करतो। अर्ज करताना मला माहिती आहे यामध्ये काय अडचणी आल्यात। अर्ज करताना पहिल्यानं फक्त 4 कागद लागायचे, एक तर बँकेचं पासबुक, रहिवासाचा पुरावा म्हणून, ओळखीचा पुरावा म्हणून आधार कार्ड, त्याच्यानंतर असेल तर पॅन कार्ड, शाळा सोडल्याचा दाखला तोही झेरॉक्स असला तरी चालत होता आणि तहसील कार्यालयाचं उत्पन्न, एवढ्या 4 कागदावर अर्ज करता येत होता। मात्र या MDंनी त्यामध्ये 7/12 होल्डिंग, ज्याला जमीन नसेल त्याचं भूमिहीन प्रमाणपत्र असे कागदपत्र लावले। बरं, एवढे कागदपत्र लावूनही यावर LOI जनरेट होत नाहीत, काहीतरी विनाकारण त्रुट्या काढायच्या आणि अर्ज बाद करायचे। हा माझा सुद्धा अनुभव आहे आणि नरेंद्र पाटील यांनी आता बैठक घेण्याचं जालन्याला ठरवलेलं आहे। आता त्यावर ते मनोज जरांगे पाटील यांचीही भेट घेतील आणि जे बेरोजगार तरुण आहेत यांची तिथं बैठक लावणार आहेत आणि त्या बैठकीमध्ये पुन्हा काय होतंय नक्कीच हे आपण बघू। मात्र त्यांचं म्हणणं हे की जे महामंडळाचे MD आहेत आणि माझं ते काय ऐकत नाहीत आणि MD मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथजी शिंदे साहेब आणि मराठा समाज यांच्यामध्ये दुरावा आणण्याचं काम करत आहेत, असा आरोप त्यांनी केला आहे। आता याच्यावर तुमचं काय मत आहे नक्कीच कमेंट करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद।